नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे वाजले होते 3:30 आणि 3:30ला आम्ही पोहोचलो होतो नाशिकच्या बस स्टँडला. तिथनं आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं होतं. बस यायला वेळ होतं, त्यामुळे सगळे निवांत बसले होते. त्याच्यानंतर बस आली, आम्ही पोहोचलो गुरुपीठाला. तिथे रूम केली आणि फ्रेश झालो आणि निघालो वरती पारायणाला जायला. समोर गुरुपीठ दिसतंय, निसर्गरम्य असं वातावरण होतं. गेल्यानंतर पारायण सुरू झालं होतं, त्याच्यामुळे पारायण सुरू असताना मी काही शूट नाही केलं. 10:30ची आरती झाली. आरती झाल्यानंतर पालखी सोहळा असतो आणि आम्हाला असा पालखी सोहळा देखील मिळाला. पालखी घ्यायला मिळालं. खरं तर भाग्याचं असतं हे आणि ते मिळालं. आनंद झाला. त्याच्यानंतर पारायण परत सुरू झालं. 3 वाजता पारायण संपलं. त्याच्यानंतर गुरुमाऊलींचं हितगुज झालं. सगळ्यांना गुरुमाऊलींनी भरभरून असे आशीर्वाद दिले. गुरूंचा आशीर्वाद लाभणं खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. ते आमच्या नशिबात होतं आणि ते मिळालं. त्याच्यानंतर निघालो परत खाली रूमवर जायला, कारण सकाळचे आलेलो, फ्रेश झालो. परत वर आलो कारण महाप्रसाद होता आणि 6:30-7च्या दरम्यान महाप्रसाद घेतला. परत खाली आलो आणि म्हटलं चला थोडंसं काहीतरी थंड घेऊया. त्याच्यामुळे आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि